आणि जेवढं मतदान जास्ती तेवढे पॉलिटिशियन्स आणि इवन एंटायर ब्युरोक्रेसी पूर्ण सिस्टीम ही अधिक अकाउंटेबल होते. हा माझा अनुभव आहे. जिथे जास्त मतदान होतं तिथली कामं जास्त लवकर होतात. तर म्हणजे आम्हीच असं नाही, ओव्हरऑल ब्युरोक्रेसीलाही वाटतं की इथले लोक जागरूक आहेत, तर जरूर मतदान करा. आपल्यासोबत विद्यमान आमदार पराग आलवणी आहेत. वातावरण चांगलं दिसते. सकाळी सकाळी मोठ्या संख्येने सगळे रांगेत लागून मतदान करतात. अतिशय चांगलं वातावरण आहे. त्याचा आम्हाला प्रत्यय येत होता प्रचाराच्या दरम्यानच. आणि प्रचाराच्या दरम्यानच आमच्या लक्षात आलं होतं की यावेळेला मतदानाचा टक्केवारीचा उच्चांक गाठला जाईल. लोकसभा 2019ला सर्वात जास्त मतदान झालं होतं. यावेळेला त्याहूनही जास्त होईल असं मला 24च्या लोकसभेमध्ये सुद्धा इथे मतदानाचा टक्का चांगला होता. बघा, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचा ॲव्हरेज हा नॉर्मल ॲव्हरेजच्या 10% जास्ती असतो. आणि त्यामुळे टक्केवारी चांगलेच आहे, पण त्याहूनही विल डू बेटर. विरोधात जे उमेदवार आहेत ते किती आव्हानात्मक वाटतं? नाही, हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी आमच्या महायुतीचा गड आहे. तर काही आव्हान वगैरे काही नाही. शुभेच्छा आहेत माझ्या, पण आव्हानाचा काही प्रश्नच नाही. मिसेस आळवणी सुद्धा सोबत आहेत. हॅट्रिक करतील साहेब? 100% प्रश्नच नाही. संपूर्ण विलेपार्ल्यामध्ये एकूण जे युतीचं वातावरण आहे त्याचं परागजींच्या सोबतच मी भरपूर प्रचारात उतरले होते. तिथे मला जो रिस्पॉन्स मिळाला आहे त्याच्यावरनं खूप क्लिअर आहे. मतदान तुमचं झालेलं आहे? येस, बिलकुल. तुमच्या माध्यमातून आवाहन करेन सर्व मतदारांना की अद्याप घरातून बाहेर पडला नसाल तर बाहेर पडा, मतदान करा आणि लोकशाहीला पण मजबूत करूया. आणि जेवढं मतदान जास्ती तेवढे पॉलिटिशियन्स आणि इवन एंटायर ब्युरोक्रेसी पूर्ण सिस्टीम ही अधिक अकाउंटेबल होते. हा माझा अनुभव आहे. जिथे जास्त मतदान होतं तिथली कामं जास्त लवकर होतात. तर म्हणजे आम्हीच असं नाही, ओव्हरऑल ब्युरोक्रेसीलाही वाटतं की इथले लोक जागरूक आहेत, तर जरूर मतदान करा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. ते होते पराग आळवणी. त्यांनी सांगितले की पूर्णपणे विश्वास आहे की ते हॅट्रिक साधतील. कॅमेरामन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.